हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी दाखवणार तुम्हाला आपल्या पेंडा स्वतःच्या बरकंद्या कशा बांधायच्या. त्या पप्पा बांधतात इथे बरकंद्या, तुम्हाला दाखवतो कशा रीतीने बांधतात त्या. आणि आपल्यासोबत आहेत आमचे पप्पा नारायण घाग आणि मोहन जोशी. तर फ्रेंड्स, मला या बरकंद्यांचा उपयोग काय काय होणार आहे आणि कशाप्रकारे बांधतात ते पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. आणि फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. त्याला तर तुम्हाला दाखवतो की एक बरकंद्या म्हणजे रशी कशी बांधली जाते. बरकंद्या काढायला स्टार्ट केलेले आहेत. पप्पा दाखवतील तुम्हाला आता कशाप्रकारे काढायच्या. पहिल्यांदा बघा, असा हा पेंडा आहे आपला, अशा प्रकारे हातात घ्यायचा आहे. अशा रीतीने हातात घेऊन एक काडी खेचायची. बघा, एक काडी अशा प्रकारे खेचायची, तिला असा फिरवायची आणि ती परत आतमध्ये पील मारायला घ्यायची. असा पील घ्यायचा, ह्याला बरकंद्या काढला बोललं जातं. हा बरकंद्या भाताचा भारा बांधण्यासाठी एकदम चांगल्यात चांगली मजबूती येतो व भाताचा भारा सुटत नाही. हल्ली लोक पट्टे वापरतात, पण पट्ट्याचा भारा सैल होतो, तसा बरकंद्याचा भारा सैल होत नाही. मळणी रचली तरी जसाचे तसाच राहतो. कशा प्रकारे बघा गोल फिरवत आहेत हातावरती. हे का पहिला भिजवून घ्यायचा असतो का? पहिला पेंडा भिजवून घ्यायचा असतो. किती टाइम? अर्धा तास ठेवायचा भिजवून. नंतर बरकंद्या काढायला सुरुवात करायची. हे सारे बरकंदे काढलेले आहेत. एवढे आपण बरकंद्या काढून झालेले आहेत आतापर्यंत. अजून काढतात पप्पा पुढे. पुढे पुढे जॉईंट करत जायचे काय? हां, पुढे पुढे असा एक पडदा टाकत घ्यायचा. उभा पडदा टाकायचा, जेणेकरून हा बंद वजा बांधताना भारा बांधताना तुटत नाही. अशा वापस 2 काड्या घ्यायच्या मध्ये आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे. 2 ते 3 काडी घ्यायची, पुढं वाढवतच जायचं. पील मारत गेला कमी पडेल तिथं परत 2 ते 3 काडी टाकायची, पुढं वाढवत जायचं. आता पुढे हे संपल्यानंतर एक्सटेंड करायला लागेल, म्हणजे पुढे वाढवण्यासाठी काय करायला लागेल ते पण तुम्हाला दाखवतो. आता एवढं कंप्लीट झाल्यानंतर किती लांब बरकंदी बांधलेली आहे. अशा प्रकारे भरपूर लांब बरकंदी बांधलेली आहे. दुसरी चालू आहे अजून. आता एवढी कंप्लीट केल्यावरती पुढे तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे अजून मोठी घ्यायची आहे पुढे करून. वापस एक काडी घेतलेली आहे, पण आता होत आलेली आहे. पुढे अजून कशी एक्सटेंड करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. गावची घरं बघा, एकदम निखळा पण मोठा आहे, म्हणजे अंगण. 5 ते 7 मिनिटात एक बांध काढला जातो. 5 ते 7 मिनिटामध्ये एक बांध काढला जातो पूर्ण. घेऊन अशा साईडला पडदा टाकत जायचं आहे. त्याच्यामुळे आपला बघा बंद हा जो आता बांधतोय तो पण मोठा होत चाललेला आहे. दाखवतील आता पप्पा. बघा, एक साईडचा बघा आता कमी झालेला आहे. मग अशा वापस 2 ते 3 काड्या घेऊन पुढे वाढवत राहायचं. अशा रीतीने वाढवत राहायचं. हा बंद तो किती मोठा बांधायला लागतो? 2 ते 2.5 मीटर काढायला लागतो. 2 ते 2.5 मीटर. अर्धे राहिले समजा, आता पुढच्या वर्षी ठेवून दिले तर खराब नाही होणार ना? तसेच राहतात का? हां,
सुकवून ठेवायचे असतात, ओले ठेवायचे नाही. सुकवून ठेवले व्यवस्थित बांधून उंदरांपासून सावध राहायला लागते. व्यवस्थित ठेवले पुढल्या वर्षाला उपयोगाला येतात. मी 2-2 वर्ष 3-3 वर्ष वापरतो. आता हा बंद पूर्ण व्हायला आलेला आहे. बंद पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याची लांबी साईज काय आहे ती दाखवतो. बघा एवढा मोठा बंद बांधलेला आहे पूर्ण. आता त्या पूर्ण होत आलेलं आहे. त्याला अशी गाठ मारायची असते लास्टला. लास्टला बघा अशा प्रकारे गाठ बांधायची असते. हा बघा, हा एवढा लांब बंद काढला जातो, जेणेकरून भाला मस्त की आवळायला 2.5 ते 3 मीटरचा बंद आहे. बघा नाण्या म्हणता किती उंच आहे. कमीत कमी 3 मीटरचा 3 बंद मीटरचा आहे. 3 मीटरचा बंद आहे. 2.5 ते 3 असा हा बंद आहे. हे असे सारे बंद काढले जातात. बघा एवढे बंद बनवलेले आहेत आणि हे याच्या बंद आधी आहे. बनवले. 2 ते 3 वेळेला यूज केले जातात. कसाही भारा बांधला तरी हा बंद तुटत नाही, मजबूत बंद असतात. हल्ली लोक पट्टा वापरतात, त्याच्यापेक्षा हे चांगले टिकाऊ असतात आणि भारा मजबूत बांधलेला जातो. धन्यवाद. पप्पांनी बघा चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला बंधांची. कसं बांधायचं ते प्रात्यक्षिक पण दाखवलेलं आहे एकदम लाईव्ह. बघा एवढे बंद बांधून झालेले आहेत. धन्यवाद पप्पा. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला दाखवलेलं पप्पांनी की बंद कसे विणले जातात, त्यांचा उपयोग काय असतो, किती मीटर बांधतात आणि कशा प्रकारे त्याला एक्सटेंड करायला लागतो आणि मोठं करायला लागतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. तर फ्रेंड्स, आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला तुमच्या इकडे या बंधांना काय बोलतात हे पण नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय. आणि पप्पांचे पण धन्यवाद की त्यांनी एवढी चांगली माहिती दिली म्हणून. तर फ्रेंड्स, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नक्कीच. तोपर्यंत बाय बाय.